पाहायला आपल्याला जेवायला बनव की आपण एकदा तुम्ही थोडंसं जेवण केलं ना फ्रेश होऊन आराम करा. किती वाजता निघलो सकाळी? सकाळी तसं ओळखून 5:30 निघलो होतो. याला कॉलेजवर घ्यायला उशीर लागला 7:30. पेपर मग पेपर होता ना? पेपर नाही दिला. बुडवला आता काय पेपर तुझं झालंय मला सारखं हसा येते पण तुझं टेन्शन दिसते चेहऱ्यावर. हा थोडं आई वडिलांचं विरोध होता ना? हो मग सांगून बघितलं होतं काय म्हणले? बघितलं होतं तर सांगून नाही म्हटले होते ती, आता आमच्याकडे पर्याय उरला नाही. त्याच्यामुळे करावं लागलं. बरोबर. मग आता म्हणलं एकदा निर्णय घेतला मग डोक्यात टेन्शन घ्यायचं. रोहित ही उठ. अरे ह्यासाठी नाही बोललो मी मग ह्यासाठी फोन केला तुम्हाला? कशासाठी फोन केला मग तू? हा ही करायची का ही करायसाठी तर तुला 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 अक्कल पाहिजेत ना. लांबून बोल दादा, काय लांबून बोल. हात लावायचं नाही माझ्या नवऱ्याला. अरे हे असंच करायचं होतं आधी सांगायचं ना. 4 मासात लग्न करून दिलं असतं ना तुझं. सांगितलं नव्हतं का घरी? तुझं झालं माझं झालं. तू आता ह्याचा विचार केला का? कोण द्यायची ह्याला पोरगी? हा मग तुम्ही माझा विचार केला का? तुम्हाला म्हटले नव्हते का मी? सांगितलं होतं आणि तुम्ही ऐकलं नाही. आपण ह्याच्यापेक्षा भारी पोरगी तिला बघितलं होतं ना आम्ही. काय आहे ह्याच्याकडं? आणि तुला 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 आमचीच पोरगी भेटली का रे? तुला 4 बार समजून सांगितलंय. हात सोड दादा, अजिबात माझ्या नवऱ्याला हात लावायचं नाही. काय? आता सांगून ठेवते तुला मी. अरे तू तुझ्या मनाने लग्न करशील. आमचा विचार केला का तू? अरे काय विचार करायचा तुमचा? तुम्ही केला का माझा विचार? घडी घडी तेच नको सांगू मला इथं. मी केलंय माझ्या मर्जीने लग्न. माझा नवरा आहे तो आजपासून. तुझं झालं की संपला विषय. कोण करशील काय मला काही सांगू नको बाकीचं, मला काय माहिती ह्याच्या नाही. तोंडाकडे बघ ना जरा तू. किती त्याच्या आतून त्याला किती वाईट वाटत असेल. तुझ्यापेक्षा मोठा आहे ना देव. त्याचं म्हणणं आहे तो शिकत होता, त्याचा उद्या मागं पुढे परिणाम होते घरी. आमची गावात चौक गेली त्याचं काय? 3 दिवस झाले आईनं अन्नाचा कण नाही पोटात घेतला. आप्पांना ताप आलेला आहे 4 दिवसापासून तू गेल्यापासून. आमचे काय हाल झाले असतील 3 दिवसात, तुला काय कळलं नाही का? जिकडं नाही तिकडे बघितलं तुला. घेतलं कुठली तरी एक विवाह संस्था सोडली का आम्ही? अरे तुम्हाला कोणी माझ्या मागे यायला लावलं? पण त्यांचं म्हणणं 20-22 वर्षापर्यंत सांभाळलंय. ती साऱ्या तळतळ करीत होता मला फोनवरती. पण मी म्हणलं समोर भेटा बोला. आणि मी त्यांना अजून काही सांगितलेलं नाही. आम्हाला जर माहित असतं ना इथपर्यंत होणार आहे तर एखादा देवळात का ना तुझं ह्याचं लग्न करून दिलं असतं. विचारलं होतं तिने. काय विचारत तुला पण लाज नाही का? बरं जाऊन आता झालं गेलं. चल तू एकदा आप्पाच्या तावडीत बघू काय आहे ती. हात सोड माझं तू. काय सोड. पोलीस प्रोटेक्शन आहे. तुम्ही जर मला काही केलं, माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात जरी लावला तरी बघ मग तुमचं काय होतं. मग बघू काय होतंय. चल तू. बाई ऐक ना, मी एक सोपा पर्याय सांगतो. ह्याच्याकडे सगळं रेटशीर लग्न झालेलं आहे बरं का तिचं. आता दिसतंय किती उघडा उघड. आणि मग एक काम करू, आपण घरी जाऊ. मी येतो स्वतः तिथं. ते काय तिचं असेल ना, आपण बोबाटा जास्त झालेला नाही, फक्त निघून गेलेली आपल्या एवढंच गावाकडे. लग्न फिग्न तुम्ही एक काम करा, आपण सरळ बैठक बसू यांच्या घरी. माझं पण तेच म्हणणं आहे. ह्याचं बी लग्न व्यवस्थित मागं पुढे विचार कर त्याचा. आपण ही तुम्ही सगळं सोडून तुम्ही काय म्हणायचं, काहीतरी झालंय लग्न केलंय बाहेर आणि मग सोळा घाला ना तुमच्या घरी. ठीक आहे, पूजा करा तुमच्या घरी. घरी गेल्या परत मग. नाही चला हे आहे ना तुमच्याकडे आता रितशीर. तुम्ही एवढं काही करता. ऐका तुम्ही बरं, आले तर हातात म्हणलं आता नाही आणणार. अशी गेली आणि तशी गेली. मग काय आहे ना, हे बघ इथं बोलतोय पण घरी जाऊन पलटू नको बरं का? हे आहे ना मध्यस्थी नाही पलटत. चल त्यांचं तुमच्या भरोश्यावर येते दादा मी घरापर्यंत. एक काम करा, तुम्ही फ्रेश जेवण करून जाऊ. आता इतकं आल्या सरची तू आपलं जेवायला वाट डायरेक्ट केलेलं आहे. त्याचा अर्थ तुझा ना तुझ्या भावांवर विश्वास नाही पण ह्याच्यावर विश्वास आहे. ठेवावं लागेल तुम्हाला. इतके परकी झालोत का आम्ही लगेच? तुम्ही बरं जाऊन आता जाऊन झालं गेलं आता असं पण तसं पण ही तुम्ही करण्यापेक्षा फ्रेश व्हा. मी आलो एक पसंत थोडंसं हे करत. चल